भूमिका आहे, इतका मस्त तगडा रोल आहे, एक ऍक्टर म्हणून एवढी व्हरायटी देता येते. मी खूप प्रचंड लेवलला स्वतःला आता लकी समजते. आणि भरतीनंतर कारण असं नाहीये सर, सांगता येत नाही या सगळ्या गोष्टी काही जुळून आल्या काही नाही आल्या, म्हणून कदाचित न कळत माझ्याकडनं तो वेळ गेला. पण आता आय थिंक मी तो भरून काढते. शुभेच्छा आहे तुला. थँक्यू सर, थँक्यू. तुला मी तुझ्या डेली सोप विषयी विचारेल की प्रिया मराठे जागी तुला रिप्लेस केलं तर नेमकी काय कारण घडलं? म्हणजे रिप्लेस आता ते प्रिया मराठीचं इंडिव्हिज्युअल असेल किंवा दिग्दर्शकाने तुलाच चूज करण्याचं कारण काय नेमकं? कारण तो एक निगेटिव्ह शेडची ती भूमिका आहे. थोडस तुमच्या चित्रपटाच्या बाहेर जाऊन विचारतोय, पण एक जाणून घ्यायचं म्हणून. म्हणून मी 2 मिनिटं सांगितलं. आपल्या चित्रपटाबद्दल जास्त महत्वाचं आहे. मला माहित नाही कदाचित याच्या आधी निगेटिव्ह भूमिकांचं मला ऑफर यायची, पण तेव्हा मी एक्सपेरिमेंटल नव्हते. आता मला असं वाटतं नट म्हणून, आणि खरंच माझ्या बरोबर सगळे हे जे गुरुच म्हणेल, सिद्धू सर झाले, परिसर वगैरे, यांना मी बघितलंय वेगवेगळ्या भूमिका साकारताना. पण सिद्धू सर स्पेशली सांगतात तू थांबू नकोस, काम करत जा, म्हणून मी ही सिरियल एक्सेप्ट केली. आता प्रोडक्शन हाऊस म्हणा, चॅनल म्हणा किंवा दिग्दर्शक, त्यांनी चूज का केलं हे खरंच मला असं नाही माहिती, पण त्यांची मी आभारी की चूज केलं. कदाचित त्यांना योग्य वाटलं असेल आणि मे बी मी प्रयत्न करीन. तर आणि घारे डोळे तो काय ते कारण एक असतंच, पण तरी सो तेही आता सगळं जुळून आलं. त्यांना वाटलं असेल की योग्य प्रकारे. प्रियाचं रिझन तिला माहिती आणि त्यांचं, तर मी त्यात काही पडले नाही आर्टिस्ट म्हणून. मी आपलं प्रयत्न करते की छान प्रकारे ती भूमिका करेन. अवघड आहे माझ्यासाठी, निगेटिव्ह पण करते. थँक्यू. सर्व चित्रीकरण